नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर तुम्हाला लोकेशन काहीतरी वेगळं दिसतंय. तिकडे तुम्हाला दिसते प्रियंका. तर सध्या आम्ही आहोत चारवीच्या मावशीच्या गावाला. हाय काय भाऊ. आणि आजचा ब्लॉग मी बनवायला घेतलाय कारण आज आहे आमच्या कोणाचा बर्थडे. आज दादाचा बर्थडे. किती दोन पोरं बघा किती मग. तर आज आहे आमच्या रुद्र दादाचा वाढदिवस. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करतोय आणि ते सरप्राईज नेमकं काय असणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवतो. दादा आता कुठे गेलाय ग. दादा कुठे गेलाय आपला. दादा स्कूलला गेलाय. हां, दादा स्कूलला गेलाय आणि स्कूलला वरून यायच्या आधी आम्ही त्याच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करणार आहे. तर ते काय सरप्राईज असणार आहे किंवा बर्थडे आम्ही कसं सेलिब्रेट करतोय ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवतो. ब्लॉग बघत राहा. सध्या आपण यांची मस्ती बघूया किती मस्ती करतात लोक. कोण आलं. अख्ख्या घरात नुसतं आम्ही आम्ही आम्ही. तर हे बघा चालू आहे बड्डेची तयारी. आम्ही करतो तर गिफ्ट पॅकिंग. आता हे बघा मावशीने आणलेलं गिफ्ट. तर ॲक्च्युली रुद्रचा ना कितवा वाढदिवस, 10वा वाढदिवस आहे. म्हणजे 9 कंप्लीट होऊन 10. त्याच्यामुळे त्याच्या मम्मीने त्याच्यासाठी 10 गिफ्ट्स आणले. तिकडे एक पॅक केले. आणि काय हे साबण नाही आहे बाबू. काय तुला काय सांगितले काय आहे. आणि मग तर येस हे सगळे 10 गिफ्ट्स आम्हाला पॅक करायचे. लीड पेन्सिल याच्यामध्ये दाखव का काय. स्वामींचं पेंडेंट. येस स्वामींचं चांदीचं पेंडन असे बरेच गिफ्ट्स आणलेत. तर ते सगळे पॅक करायचे. तर तो शाळेतून येणार आहे. किती वाजता येतो तो शाळेतून. 4. येस तर त्याच्या आधी आम्हाला हे सगळं पॅक करायचं आहे. तो आल्यावर त्याची रिॲक्शन बघूया. हे गाडी वगैरे म्हणतात बॅग, टिफिन बॅग, स्कूल बॅग. वेलकम वेलकम. हॅपी बर्थडे. हा पाठी मागे आमची बाई इकडे. सह्या टाक दादावर. आम्ही 10 गिफ्ट सकाळपासून गोळा केले. आज जरा आवडला का गिफ्ट. येस. बघू इकडे पहा ताई. हा दादा किती गिफ्ट आणले ते. लास्टचं गिफ्ट लय भारी. बर्थडे मला माहिती. आणि ते ठेव. बॅट कशी घे. बघू बॅट घे. हा हातात घे. दहावी ते गिफ्ट आणि दाखव. हा बघू. हा आवडलं का तुला. किती आनंद झालाय तुला. किती आनंद झालाय. दिसत नाही चेहऱ्यावर. बर्थडे काल एवढं वेळ गेलं पॅक. आता मगाशी पेपर आणले गिफ्टचे करायला. ठेव साईडला एक एक खोलून. ते सही काढून. किती रुपयाची बर्थडे. 900 रुपयाची. पण ब्रँड आहे ब्रँड. आपण आणलं होतं का त्याच्यातून स्केटिंग तुझ्याकडे तुझं त्या माणसाकडनं. तुटणार नाही ना कधीच. थांब सही बाजूला बाजूला बाजू.
किती आनंद झालाय? मला खूप आनंद झाला. कुठलं गिफ्ट आवडलं सगळ्यात जास्त? मला स्वामींचा लीड पेन्सिल बॅट सगळं आवडलं. सगळ्यात जास्त कुठलं आवडलं? एकच कुठलं तरी? स्वामी आवडलं. ओके. बॅट नाही आवडली? तर अशा रीतीने आम्ही रुद्राला ना छान सरप्राईज दिलं होतं आणि तो पण प्रचंड खुश झाला होता सगळे गिफ्ट्स बघून. आणि संध्याकाळी मात्र घरात छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं, कारण मधल्या काही दिवसामध्ये ना आम्ही इतका प्रवास केला होता की आम्हाला सगळ्यांनाच फार कंटाळा आला होता. माझ्या आवाजावरून तर तुम्हाला कळालंच असेल. आणि प्रियंका पण बघा किती थकलेली दिसते. त्याच्यामुळे घरातल्या घरात अगदी थोडक्यात सेलिब्रेशन केलं. आणि आता बर्थडे कोणाचाही असला तरी बाहेर जेवायला जाणं हे मॅन्डेटरी असतं. तर अशा रीतीने आजचा दिवस आम्ही छान सेलिब्रेट केला होता. खरं तर व्लॉग करण्याच्या कंडिशनमध्ये आम्ही नव्हतो, पण तरी पण म्हटलं छोटीशी सरप्राईज तुमच्यावर शेअर करावी. तर कसा वाटला व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.